नमस्कार मित्रांनो. आज आपण स्लाइड शोच्या माध्यमातून चेकलिस्ट जी आपण तयार केलेली आहे, की ही चेकलिस्ट कशासाठी आहे ती सुरुवातीला सांगतो, की ज्यावेळेस आपल्याकडे एखादी केस येते, केस आल्यानंतर आपण काय करतो, तर त्याच्यातली माहिती घेतो. पक्षकाराबरोबर बोलून त्यांची कोणत्या स्वरूपाची केस आहे, काय आहे याची माहिती घेतो. त्यानंतर केस तयार करतो. त्यानंतर ऑनलाईन फायलिंगसाठी आपण तयार करतो. त्यानंतर ऑफलाईन केस दाखल करतो. या सर्व प्रोसिजरमध्ये एखादी स्टेप आपल्याकडून राहू नये. आपण सर्व केसेस क्लिअर केलेल्या आहेत याच्यासाठी म्हणून आपण एक चेकलिस्ट बनवायची आहे, की जेणेकरून आपणाला प्रत्येक वेळेस काय राहिलंय, काय नाही याच्याबद्दल आपण प्रत्येक वेळेस चौकशी करत बसणं किंवा त्यामध्ये काय राहिलंय, का नाही राहिलंय, हे प्रत्येक वेळेस आपल्या लक्षात येईलच गडबडीत किंवा काय, तर याची शाश्वती नसते. त्यामुळं आपण प्रत्येक केसमध्ये आपण ही चेकलिस्ट यूज केली, तर आपलं काम सोपं होतं. यामध्ये सुरुवातीला काय करतो आपण, तर सुरुवातीला आपणाला एक छोटासा एक चेकलिस्टचा फॉर्मॅट मी दिलेला आहे, की ज्याच्यामध्ये स्टेज आणि कोणत्या दिवशी आपण ती स्टेज पूर्ण करतोय, त्याची तारीख इथं मेन्शन करायची आहे. तर सुरुवातीला काय करतोय आपण, तर फाइल तयार करतो. ज्यावेळेस आपल्याकडं एखादा क्लायंट येतो, त्यावेळेस आपण काय करतो, तर त्याच्या नावाची, त्याच्या नंबरनं आपण फाइल तयार करायची आहे, ज्याच्यामध्ये त्याचे डॉक्युमेंट्स आपल्याला त्यामध्ये ठेवायचे आहे. त्यानंतर फाइल तयार केल्यानंतर काय करतो, तर आपल्याकडे जे रजिस्टर असते, त्याच्यामध्ये इनवर्ड आपण नंबर टाकतोय आपला. इनवर्ड नंबर टाकतोय कशासाठी? तर आपल्याकडं कोणत्या दिवशी ही केस आलेली आहे, पहिली केस आहे, दुसरी केस आहे, आपल्याकडे किती केसेस आलेल्या आहेत, याबद्दलची सगळी माहिती आपणाला अ, त्या रजिस्टरमध्ये आपण मेंटेन करायची आहे. त्याच्यामध्ये असणारा इनवर्ड नंबर म्हणजे जर समजा 2025 मध्ये तुम्हाला पहिली केस आली, तर आपण काय करतो, तर 1/2025 असा इनवर्ड नंबर टाकतो. 2026 मध्ये जर समजा आपल्याला केस आली नवीन, तर आपण काय करतो, तर इनवर्ड नंबरमध्ये टाकतो, की 1/2026. त्यानंतर काय करतो, तर त्याच्यानंतरची पुढची स्टेज जी आहे, ती फाईलचे कव्हर पेज आपण लिहायचं आहे. त्याच्यामध्ये फाईलवरती एक कव्हर पेज चिटकवायचं आहे. त्याच्यामध्ये कोणत्या कोर्टामध्ये आपण केस दाखल करणार आहे किंवा नोटीस पाठवणार आहे, त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती वरती लिहायची आहे. त्यानंतर काय लिहायचं आहे, तर त्या अर्जदाराचं किंवा वादीचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर सामनेवालाचं नाव लिहायचं आहे आणि त्याच्यावरती इनवर्डचा नंबर टाकायचा आहे. त्या वरच्या कव्हर पेजला, फाईलला. आणि त्यामुळं काय होतं, तर आपल्याला फाईल शोधत असताना किंवा त्या पक्षकारच्या नावानं आपण कॉम्प्युटरमध्ये आपल्या लॅपटॉपला ज्यावेळेस सेव्ह करतो, त्यावेळेस आपल्याला फाईल शोधण्यामध्ये मदत होते. पटकन आपल्याला तो नंबर सापडतो. त्यानंतरची जी स्टेज आहे त्याच्यामध्ये डायरीमध्ये नोंद करायची. आता आपण काय करत असतो, तर प्रत्येक केस आलेली कोणत्या दिवशी आपल्याकडे आली आणि कोणत्या दिवशी आपल्याला ती दाखल करायची आहे. याच्यासाठी आपण काय करतो, तर त्याची डायरी मेंटेन करतो. आता डायरी मेंटेन करणं म्हणजे काय असतं, तर आपल्याला जी डायरी दिलेली असते, आपण कोर्टाची डायरी विकत घेतो, त्या डायरीमध्ये नोंद करायची आहे. त्याच्यामुळं काय होतं, तर आपणाला समजतं कोणत्या तारखेला ती केस आलेली आहे आणि कोणत्या तारखेला आपल्याला ती दाखल करायची आहे. अशा स्वरूपाची ती नोंद डायरीमध्ये ठेवायची. त्यानंतर काय करायचं आहे, तर त्या फाईलमध्ये आपण बेसिक माहिती सुरुवातीला केसच्या संदर्भातली माहिती घ्यायची आहे. मग कोणत्या दिवशी आपण माहिती घेतलेली आहे, त्या केसच्या संदर्भातली, हे आपण पुढे तारीख मेन्शन करायची आहे इथं. कोणत्या दिवशी आपण ती माहिती घेतलेली आहे. त्यानंतर काय करायचं आहे, तर त्यांच्याकडून माहितीच्या आधारे जी आवश्यक कागदपत्र आहेत, ती आपण आवश्यक कागदपत्रे याच्यामध्ये फाईलमध्ये घ्यायची आहेत. जर अपूर्ण कागदपत्र असतील, तर त्यांच्याकडून एक्स्ट्रा डॉक्युमेंट्स मागायचे आहेत, की नंतर तुम्ही आणून द्या किंवा किती दिवसानंतर देणार आहे. याची सुद्धा इथं नोंद ठेवायची आहे, की कागदपत्रे तुम्ही किती दिवसानं घेतली आणि एक्स्ट्रा डॉक्युमेंट्स तुम्ही काही सांगितलेत का पक्षकारला आणायला. ज्यावेळेस आपल्याकडे जास्त केसेस येतात, त्यावेळेस कुठल्या पक्षकारला आपण काय सल्ला दिलेला आहे पूर्वी. कधी-कधी काय होतं, की 2-2.5 वर्षानंतर सुद्धा पक्षकार तुमच्याकडे येतो आणि त्यानं दिलेल्या माहितीच्या अनुषंगानं तुम्ही काहीतरी सल्ला दिलेला असतो त्याला. तर आपण त्याला सल्ला काय दिलेला आहे, ते सुद्धा या केसमध्ये आपण नमूद करायचं आहे.
म्हणजे कागदपत्र घेतल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा डॉक्युमेंट्स कधी पाहिजेत, किती दिवसामध्ये पाहिजेत, त्या पक्षकारानं किती दिवसामध्ये तुम्हाला ते डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत, हे सुद्धा त्याच्यामध्ये मेन्शन करायचं आहे. त्यानंतरची स्टेज आहे, तर डॉक्युमेंट्स जे त्यांनी दिलेले आहेत, ते झेरॉक्स घेऊन आपण त्या झेरॉक्स जे आहेत ते आपल्या लॅपटॉपमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये स्कॅन करून ठेवायचे त्यांच्या फोल्डरला. त्या फोल्डरला इनवर्ड नंबर सुद्धा टाकायचा आहे आणि ते जे डॉक्युमेंट्स आहेत ते स्कॅन करून आपल्या फाईलला किंवा फोल्डरमध्ये ठेवायचे. त्यानंतरची स्टेज काय आहे, की आपण बेसिक माहिती घेतलेली आहे आणि बेसिक माहितीच्या आधारे काही कागदपत्र आपल्याकडे आहेत. त्यानुसार आपण केस लॉज शोधायचे आहेत. ही थोडीशी किचकट, पण तुम्हाला भविष्यामध्ये एकदम सोयीस्कर अशी ही एक पद्धत आहे, की सुरुवातीला केस लॉज शोधायचे. हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, एखाद्या त्या केसच्या संदर्भात पूर्वी काही निकाल झालेले आहेत का? सुप्रीम कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये याची माहिती तुम्हाला घ्यायची आहे. जेणेकरून तुम्हाला तुमची केस पुट अप करत असताना भविष्यामध्ये कोणत्याही स्वरूपाचे प्रॉब्लेम्स यायला नको, की अशा स्वरूपाची आपण केस ज्या स्वरूपाची आपण केस मांडतोय, त्या स्वरूपामध्ये कायद्यामध्ये त्याला काही बेस आहे का? कायद्यामध्ये बेस नसेल आणि आपण बेसलेस जर केस तयार करत असू, तर भविष्यामध्ये त्याचा अ, जो इम्पॅक्ट आहे, तो आपल्या केसवरती पडतो. मग नंतर आपल्याला त्या चेंजेस करणं किंवा दुरुस्ती करणं, ही थोडीशी किचकट परिस्थिती निर्माण होते. त्यामुळं आत्ता जो कायदा आहे त्यानुसार जे केस लॉज झालेले आहेत, हायकोर्टामध्ये काही निकाल झाले असतील किंवा सुप्रीम कोर्टामध्ये झाले असतील, तर त्यांचा अभ्यास करायचा आहे. त्या शोधून आपल्या प्रत्येक फाईलला लावून ठेवायचं आहे. त्याच्यामुळं आपल्याला आपल्या केसची दिशा समजते. त्यानंतर काय करायचं आहे, तर तयार जे आपण केस लॉज शोधतोय त्या अनुषंगानं आपण कच्च्या ड्राफ्ट तयार करायचा आहे. कच्चा ड्राफ्ट तयार करायचा आहे आणि तो कच्चा ड्राफ्ट आपण काय करायचा आहे, तर पक्षकारांना वाचण्यासाठी द्यायचं आहे. आता पक्षकाराला वाचण्यासाठी दिल्यानंतर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये दुरुस्ती करावी लागेल. काही गोष्टी त्या डॉक्युमेंट प्रमाणे आपल्याला मेन्शन कराव्या लागतील. काही गोष्टी आपल्याला अ, त्यामध्ये मेन्शन करणं चुकीचं असेल. काही गोष्टी आपण बेकायदेशीर सुद्धा त्याच्यामध्ये किंवा कायद्याच्या बाहेर जाऊन काही त्या पक्षकारानं सांगितलेलं असतं ते नमूद केलं, तर आपल्याला त्रास होऊ शकतो. त्यामुळं त्या संपूर्ण केस पक्षकाराला समजून सांगून ती दुरुस्त करून घ्यायची आहे. त्यानंतर काय करायचं आहे, तर फायनल केस तयार करायची आहे. ही आपली नंतरची स्टेज आहे, की इथं तुम्ही पूर्ण फायनल केस तयार करत असता. फायनल तयार जी केस आहे, ती सुद्धा पक्षकाराला वाचायला द्यायची आहे. त्याच्यावरती त्याच्या सह्या सुद्धा घ्यायच्या आहेत. त्यानंतर काय करायचं आहे, तर निशाणी 1 म्हणजे आपली केस याची प्रिंट काढायची आहे. आपण प्रिंट काढून ती परत पक्षकाराला द्यायची आहे. ही फायनल प्रिंट असेल. फायनल केस जी आहे ती सुद्धा कच्च्या याच्यावरती पेजवरती आपण प्रिंट मारून त्याला वाचायला द्यायची आहे. ती फायनल झाल्यानंतर आपण काय करतोय, निशाणी 1 ही फायनल प्रिंट काढतो. ती वाचायला दिल्यानंतर निशाणी 1 चं करून घ्यायचं आहे. प्रिंट मारायचे आणि फक्त निशाणी 1 चं तयार करायचं आहे. ॲफिडेव्हिट प्रिंट काढल्यानंतर फक्त त्या पक्षकाराला घेऊन जाऊन त्याची ॲफिडेव्हिट करायची आहे. फक्त निशाणी 1 चं आणि त्याच्यासोबत जे काही डॉक्युमेंट्स असतील किंवा आपण निशाणी 5 किंवा इंटरिम ॲप्लिकेशन्स असतील, ते इंटरिम ॲप्लिकेशन्स प्रिंट मारून त्याचे ॲफिडेव्हिट्स करून घ्यायचे आहेत. त्यानंतर काय करायचं आहे, तर सर्व कागदपत्र आपण त्यानंतर ते ज्यावेळेस ॲफिडेव्हिट आपण करतो, त्याच्यानंतर सर्व डॉक्युमेंट्स निशाणी 1 सर्व कागदपत्रे ही सर्व काही असेल, ते आपण सिक्वेन्सनी जोडायचं. सिक्वेन्सने जोडल्यानंतर काय करायचंय, तर त्यांना पेजिंग करायचं आहे. आपण पेजिंग करतो कशासाठी? तर ज्यावेळेस आपण इंटरिम ॲप्लिकेशनच्या संदर्भात ज्यावेळेस आपण कोर्टासमोर काही मेन्शन करत असतो, त्यावेळेस आपणाला कोणता डॉक्युमेंट कुठं लावलेला आहे, याचं आपणाला त्या पेजिंगच्या अनुषंगानं आपणाला तिथं माहिती मिळते. म्हणजे निशाणी 1 च्या सपोज आपण असं मेन्शन केलं, की या केसच्या संदर्भात हा डॉक्युमेंट महत्त्वाचा आहे आणि तो डॉक्युमेंट आपण एव्हिडन्स म्हणून या कामात दाखल केलेलं आहे. तर सिक्वेन्समध्ये आपण सांगू शकतो, त्यासमोर लिहू शकतो. त्या प्लीडिंगच्या समोर लिहू शकतो, की कागद यादी नंबर 15 किंवा 16 किंवा 14 तो डॉक्युमेंट दाखल आहे. मग असं जर असेल, की आपण पेजिंग केलं असेल, तर आपणाला तो डॉक्युमेंट सापडण्यामध्ये मदत होते.
म्हणजे याच्यामध्ये आपला वेळ जात नाही किंवा कोर्टाचाही वेळ जात नाही पेजिंग केल्यामुळं. त्यानंतरची स्टेज काय आहे, पेजिंग झाल्यानंतर आपण काय करतो, तर प्रत्येक डॉक्युमेंटला शेरे मारतो. शेरे मारण्याची सिस्टम आहे. प्रत्येक जो एन्क्लोज डॉक्युमेंट आहे, तो आपण काय करतो, त्याच्या मागे शेरा मारत असतो. ते शेरा मारून घ्यायचा आहे. शेरा मारून झाल्यानंतर काय करायचं आहे, तर त्याच्या मागे आपण प्रत्येक डॉक्युमेंट जे आहेत किंवा निशाणी एक असेल, ॲफिडेव्हिट असेल, इंटरम ॲप्लिकेशन्स असेल, वकीलपत्र असेल, तर या सर्वावरती सह्या करून घ्यायच्या आहेत आपल्या आणि पक्षकारच्या. त्यानंतर काय करायचं आहे, तर सर्व डॉक्युमेंट्स आपण काय करतोय, तर स्कॅन करून घेतोय. निशाणी 1 पासून ते पत्ता मेमो हे शेवट सिक्वेन्स प्रमाणे आपण फर्स्ट पेज पासून लास्ट पेजपर्यंत सर्व स्कॅन करून घ्यायचं आहे. प्रत्येकाचा फोल्डर आणि प्रत्येकाचे डॉक्युमेंट्स वेगवेगळे ठेवायचे आहेत. त्यानंतर काय करतोय, तर आपण हे सगळे स्कॅन केलेले जे फाइल्स आहेत, त्या OCRमध्ये कन्व्हर्ट करतोय. OCRमध्ये केल्यामुळे काय होतं, तर सर्चेबल होती. म्हणजे त्याच्यामध्ये आपण मेन्शन केलेलं आहे, ते सर्च करता येतं पटकन. त्यानंतर काय करायचं आहे, तर आपण ई-फायलिंगचा चार्ट तयार करायचा आहे. आता हेच करत असताना OCR वगैरे फायली सर्व तयार झालेलं असताना, आपण ई-फायलिंगचा एक चार्ट बनवतो, की जेणेकरून आपणाला ई-फायलिंग करत असताना अर्जदाराचं नाव, सामनेवाल्याचं नाव, त्यानंतर डेट ऑफ कॉज ऑफ ॲक्शन, टाईम ऑफ ॲक्शन, त्यानंतर काय आहे, तर त्यांचे पत्ता आहे, त्यांचं वय आहे, त्यानंतर अ, गाडीची माहिती, एफ-आय-आर असे बरेचसे माहिती आपणाला त्याच्यामध्ये नमूद करायची असते. तर ही नमूद करत असताना ऑनलाईनला बराच वेळ जातो तिथं टाइप करत बसलं तर. त्याच्यापेक्षा आपण सुरुवातीला चार्ट तयार करायचा आहे, की ज्याच्यामध्ये आपणाला त्या चार्टमध्ये संपूर्ण माहिती आपण तिथं घ्यायची आहे आणि तिथं जी काही आवश्यक माहिती आहे ई-फायलिंग करत असताना, ती सर्व माहिती याच्यामध्ये तुम्ही टाइप करून ठेवायची आहे, की जेणेकरून आपल्याला फक्त कॉपी आणि पेस्ट करता येईल आणि आपलं काम सोयीस्कर होईल. त्यानंतर काय करतोय आपण, तर केस जी आहे ती ई-फाईल करतोय, सबमिट करतोय. त्याचा नंबर जो आलेला आहे तो त्याच्यामध्ये आपण नमूद करत असतो. हे सर्व करून झाल्यानंतर आपण ई-फायलिंग झाल्यानंतर, सबमिट झाल्यानंतर काय करतोय, तर ऑफलाईन केस दाखल करतोय. आता बऱ्याचशा केसेसमध्ये, बऱ्याचशा कोर्टामध्ये असं आहे, की ऑफलाईन आता दाखल करून घेत नाहीयेत. फक्त ऑनलाईन फाईल करून घेतायत. ऑफलाईन जे आहे ते काही कोर्टामध्ये आहे, पण काही कोर्टांमध्ये अजून ऑफलाईन सिस्टम बंद आहे. अशा पद्धतीनं आपण आपली केस म्हणजे आपल्याकडे पक्षकार आल्यापासून ते आपण केस दाखल करेपर्यंत ज्या काही स्टेजेसमधून आपल्याला जावं लागते, त्या बेसिक स्टेजेस आपण इथं चेकलिस्टच्या मार्फत आपण पाहून घ्यायच्या आहेत, की जेणेकरून आपणाला आपली केस दाखल करत असताना खूप सोयीस्कर आणि जास्त त्रास न होता एकदम सुटसुटीत पद्धतीनं आपण आपली केस फाईल करू शकतो. चेकलिस्टच्या मार्फत आपण पाहू शकतो, की आपली केस दाखल करत असताना काही इश्यूज राहिलेत का? काही मुद्दे राहिलेत का? काही करायचं राहिलंय का? हे आपण या चेकलिस्टच्या मार्फत आपण पाहू शकतो. अशा प्रकारे तुम्ही जशी तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही तुमची चेकलिस्ट तयार करू शकता आणि तुमच्या प्रत्येक केसला ही चेकलिस्ट लावा. त्याप्रमाणे तुम्ही चेकलिस्टच्या माध्यमातून केस तयार करून ती फाईल करण्यामध्ये तुम्हाला फास्ट मदत होईल. या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल ही असं समजून मी आत्ताचा व्हिडिओ थांबवतो.